आपल्या कहाणीचे नाव आहे भीतीची करामत. एकदा यमदेव आपल्याबरोबर एका भयंकर रोगाच्या साथीला घेऊन एका गावी चालला होता. वाटेत भेटलेल्या अंतर्ज्ञानी साधूने त्याला विचारले, काय यमदेवा, स्वारी कुणीकडे चालली आहे? यम म्हणाला, कचरापूर गावातील एकूण 5,000 स्त्री पुरुषांचे प्राण मला येत्या 1 महिन्यात घ्यायचे आहे. काम मोठे असल्यामुळे साथीला मी ही साथ घेऊन चाललो आहे. याप्रमाणे उत्तर देऊन यम त्या साथीसह कचरापूरच्या दिशेने जाऊ लागला. तर तो साधू त्याला जिकडे जायचे होते तिकडच्या रस्त्याला लागला. 1 महिन्यानंतर यम त्या गावातून परत आपल्या लोकी जाऊ लागला असता पुन्हा त्याला तो पूर्वीचाच साधू भेटला व त्याने प्रश्न केला, काय यमराज, मनात योजल्याप्रमाणे पुरत्या 5,000 स्त्री पुरुषांचे प्राण तुम्ही घेतलेत का? यम म्हणाला, 5,000ची गोष्ट काय करता, 15,000 माणसे माझ्या तावडीत सापडली. तो निर्भीड साधू स्पष्टपणे बोलून गेला, यमराज, ही मात्र खूप वाईट गोष्ट केलीत तुम्ही बरं का. अहो, 5,000चे प्राणहरण करण्याचे तुमचे लक्ष असता तुम्ही आणखी 10,000 निरपराध लोकांना अर्ध्या आयुष्यातून का उठवलेत? यम म्हणाला, ह्या भयंकर साथीच्या सहाय्याने मी केवळ ठरल्याप्रमाणे 5,000 माणसांचेच प्राण घेतले, पण बाकीची 10,000 माणसे त्या साथीत आपणही मरणार या भीतीच्या केवळ धसक्याने आपणहून मरून गेली. धन्यवाद.